चिंगीचा नवस फेडाया आम्ही आज ज्योतिबाला गेलो. माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता नाकीनं आलं. आपण एकदाचा पोचलो बुवा गाभाऱ्यात पाहतो. समोर बघतो तर काय, 2 ज्योतिबा. म्हणजे एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कंची तरी देवी सोबत घेऊन उभा होता. विचारलं तर म्हणला सावित्री देवी. मी म्हणलं बा देवा, एकाच्याच नवसाचं सामान आणलंय, आता दोघांनी काय म्हणून देऊ? तो जोरात हसला. मी म्हणलं देवा, काही चूक झाली असेल तर माफी कर, पण असं जोर जोरात हसू नगस. तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज, सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची. आणि मग ही कोण? सावित्री. मला तर काय बी उमगना झालंय. अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं. काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवीमुळं. आणि माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तके गिरवलीच की. अरे भाई पर कवा ती साळत गेली तवा ना. हा वय तर काय, मग आपण ती साळत गेली ती या सावित्री देवीमुळं. बरं मग या ज्योतिबानं काय केलं रे? अरे येड्या, तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची. मला परत काय उमगना झालं होतं. मग तुम्हाला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला. अरे जेव्हा कोण बाई शिकाया जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली. लोक लय वंगार बोलायची, शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. तेव्हा मग सावित्री रडत असेल ना? नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. वय कर देवा. आणि मग ते आता पावडर कुठं आहे? म्हणजे त्याची काय उधीबिधी झाली का काय? नाही, त्याची आता प्रोटीन पावडर झाली. हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे, क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना, ते याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बाप, लयच लक्षण आहे की हे सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही. तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण फेकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. वय कर देवा. आणि मग काय केलं काय त्या लुगड्यांचं? अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना, तीच कापड वापरून. मला तर काय बी कळत नव्हतं, काय चाललंय काय कळणच झालं होतं. मी आपला देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि मी खरा चमत्कार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षरं होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती. चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ना, ती समधी जागा आता अक्षरांनी भरली होती. मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय, त्या डबीत भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ते करत असते. सावित्री हो देवीच ती. चमत्कार दावल्यावनी राहते वय. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे ननासवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेत लावली, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले.
आणि आम्ही झालो सुगंधी बंधन तोडून शिकण्यासाठीची वेळ आता संधी तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशा तुनी तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊनी दिली सशा जगायला तू जन्माचा सुखावला सावित्री आई सावित्री आई नमन तुझ्या पायी हो सावित्री आई सावित्री आई सावित्री आई नमन तुझ्या पायी हो सावित्री आई सावित्री आई सावित्री आई नभाची मिळाई तू सावित्री आई फुलवा खामकर आणि सगळ्या सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी होणार सुपरस्टारची श्रीमयी सूर्यवंशी हिने टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आणि आज या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. नमन तुझ्या पायी हो सावित्री आई सावित्री आई. सतीश, खरं तर वेगवेगळे विषय मी म्हटलं तसं की मनोरंजन केवळ नाही तर सामाजिक भान हा विषय कायमच वाहिनीने जपलेला आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले हे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणताना आज काय वाटतं? नमस्कार ताई, तुम्ही आता जे सर्व रसिक प्रेक्षकांसमोर आपली जे काही माध्यमातून सगळी मंडळी आले त्यांच्यासमोर आता जे काही सांगितलंय, खरं तर मला ते सुद्धा मांडायचं होतं, पण तुम्ही ते मांडून खरंच झालेलं नाही. पण फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि खरं तर म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक करणं, सन्मान करणं आणि त्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणं हे फार कर्मप्राप्त आहे. आज वाहिनी म्हणून मला खरंच जिओ स्टारचे खूप मनापासून आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदनही करायचंय की अशी एखादी मालिका, असा एखादा विषय आपण रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. करमणूक जे नेहमीची दैनंदिन मालिका असतात ते तर आपण करतोच, पण हा एक ब्रँड, ही एक वाहिनी अशी आहे ना जी सामाजिक बांधिलकी फ्रंट फूटवर ठेवते. आणि त्यामुळेच तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर अशी गोष्ट आपण रसिक प्रेक्षकांना नाही सांगू शकलो, ज्यांनी समाजकारण किंवा ज्यांनी समाजासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी कम्प्लिटली रूप बदललं समाजाचं. आणि ते बदलताना स्वतःमध्ये काय बदल घडले, त्यांच्या आयुष्याची गोष्ट कशी उलगडत गेली, ती सरसकट नव्हती. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण वाचलं असेल. पण ही मालिका सादर करताना ज्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या, तो प्रवास, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या 8 का 9 वर्षाच्या होत्या. ज्या वयात आपल्या आज इथे अनेक जण असतील ज्यांची लग्न झाली असतील, त्यांना मुलं असतील, मुली असतील. आज मला माहिती आहे, मला पण एक मुलगी आहे. 8 वर्षाच्या मुलीला हल्ली कोणत्या कोणत्या गोष्टींची जाणीव असते. आणि त्या काळात जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलीला, आता ही मुलगी वयात आली, आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिथून ते आज आपली इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम जेव्हा वर्ल्ड कप जिंकते, त्या एका बाईच्या धाडसामुळे, तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलेला
तो महात्मा, ज्याला आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो, ती व्यक्ती जर खंबीरपणे त्या बाईच्या मागे उभी नसती, त्या बाईनी त्याचा खंबीर सपोर्ट घेऊन आज त्या बाईनी स्वप्न नसते बघितले, तर ती सगळ्यांची सावित्री आई झाली नसती. आज त्या स्वप्नांची गोष्ट आणि ते स्वप्न साकार करताना तिला पडणारे अनेक प्रश्न, तो जो प्रवास होता, त्या प्रवासाची गोष्ट सांगणं फार क्रमप्राप्त आहे एक वाहिनी म्हणून. आणि आज महाराष्ट्राची सर्वात आघाडीची वाहिनी जर या वाहिनीने ही गोष्ट नाही सांगितली तर मग कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक खूप सुंदर प्रयत्न आहे आमचा आणि ही गोष्ट उलगडण्याचा आमचा अट्टहास आहे. ह्या गोष्टीवर आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि खरंच खूप आनंद होतो जेव्हा इतकी महत्वाची गोष्ट आपण सर्व रसिक प्रेक्षकांसमोर एक गोष्ट स्वरूपात घेऊन येतोय, जी रोज रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आणि माझी खात्री आहे ती रोज एक असा प्रश्न उपस्थित करेल, एक असं वळण रसिक प्रेक्षकांना देईल ज्याच्यामुळे सगळे रसिक प्रेक्षक विचार करतील की आज आपण जिथे आहोत त्याच्यासाठी काही माणसं, काही लोक, काही महात्मे, काही क्रांती ज्योती, काही क्रांती सूर्य जबाबदार होते. आणि ही गोष्ट ही त्यांची गोष्ट, म्हणून ही गोष्ट सांगण्याचा आजही अट्टहास आहे, कारण का ही जबाबदारी. बरोबर. पण ही जबाबदारीचं भान स्टार प्रवाहाकडे आहे आणि पर्यायाने तू आतापर्यंत जे जे काही मांडलंयस लोकांपर्यंत ते निश्चित त्या प्रवाहातनं पुढे आलेलं आहे, हे निश्चित म्हणेल. पण कसं असतं ना की महात्मा ज्योतिबा फुले एक युगपुरुष आपण म्हणतो आणि मग एखाद्या स्त्रीचं म्हणजे त्यांची पत्नी म्हटल्यानंतर तिचं जे यश आहे ना ते त्यांच्या यशाने मोजलं जातं बऱ्याचदा. पण तुम्ही तो प्रयत्न बाजूला सारून तिचं यश तुम्ही दाखवताय. कारण का त्यांचं स्वतःच एक इतकं भक्कम यश आहेच. आपण काही वेगळा प्रयत्न करतच नाही. आज प्रत्येक बाईचं ना एक सपोर्टिंग हजबंड असणं हे खूप स्वप्न असतं. एक्झॅक्टली स्वप्न आहे. तो सपोर्टिंग हजबंड 1830 आणि 1890च्या काळात होता. बरोबर. तिथून तो सुरू झालेला प्रवास आहे. कितीही सपोर्ट केला तरी आपण एक प्रवास जो थोड्या वेळाने बघणार होतो त्या प्रवासाला तोंड देणं, सामोरं जाणं, त्या काळात ही हिंमत एकत्रित आणणं. बरं, फक्त शिक्षण केलं का त्यांनी? तर नाही. त्यांनी सतीप्रथाला विरोध केला. आज अकस्मात जर 9, 10, 12 वर्षाच्या मुलीचा नवरा दगावला तर तिच्या पुढे काही आयुष्यच नव्हतं. थोड्या वेळाने कदाचित डोळ्यात पाणी येईल माझ्या बोलता बोलता, कंठ दाटून ऑलरेडी येतोय माझा, पण काय पॉइंटच नाही ना. म्हणजे त्याला हे त्या काळात सावित्रीबाई ज्योतिराव फुले ज्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो, का म्हणतो? ह्याच कारणासाठी. फक्त इतकंच केलं का त्यांनी? नाही. त्यांनी विधवांसाठी निवारा सुरू केला. त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह, करेक्ट, त्यांनी फिमेल फिटिसाइडच्या अगेन्स्ट भरपूर आवाज उठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवल्या. सो फक्त शिक्षण पुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी अशा अनेक गोष्टी रचल्या. अनेक गोष्टींच्या विरोधात जाऊन जे चूक आहे ते लोकांना दाखवून दिलं, लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं. आणि त्याच्यासाठी ते ज्या प्रवासातनं गेल्या असतील ते इतका महत्वाचा प्रवास आहे. त्यामुळे हा प्रवास दाखवणं खरंच खूप क्रमप्राप्त आहे. खरं म्हणजे आजच्या काळाची ती गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नक्कीच आहे, नक्कीच. कारण का आज आपण लिटरली म्हटलं तर वी हॅव स्टार्टेड सेलिब्रेटिंग विमेन. त्यांचं यश आज वर्ल्ड कपच्या मुली यश जिंकल्यानंतर प्रत्येक माणूस, मग तो स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, प्रत्येकाला अभिमान होतो. प्रत्येक जण ट्विट करत होतो, प्रत्येक जण घरी टाळ्या वाजवत होतो. पण त्याची सुरुवात जर आज मी मुद्दामून म्हणजे थोड्या वेळाने माझी एक विनंती आहे जी मी सगळ्यांसमोर मांडणार आहे. पण आज सकाळी उठून जी बाई 9 वाजताची ट्रेन पकडते, मेट्रो पकडते, उबर बुक करते, जे काही करते, घरचं सगळं करून सगळं आय वॉज कमिंग देअर, त्याच्या आधी 3 तास उठते. पण ती CEO आहे. खरं. ती प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट हेड आहे. ती विमान चालवते, ती डॉक्टर आहे, ती इंजिनियर आहे. ती एका बाईमुळे ह्या बाईनी
ज्यांना आपण सावित्री आई म्हणतो, त्यांनी शाळा सुरू केली आणि मुलींना शिकवा हा पायंडा घातला. त्यामुळे आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक यशस्वी स्त्री आहे. अगदी अगदी खरं आहे. आणि या यशस्वी स्त्रीच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे हा आदर्श ज्योतिबांनी घालून दिला. बरोबर. त्यामुळे ते एक आदर्श जोडपं होतं असं म्हणायला हरकत नाही. खरं तर सार्वजनिक कार्यासाठी सर्वप्रथम घराबाहेर पडलेली स्त्री जर कोणी असेल तर ती सावित्रीबाई फुले. मग आज आपण म्हणतो की आज वेगवेगळ्या क्षेत्रात, जसं आता विचार झाला की विषय झाला की वेगवेगळ्या क्षेत्रात आज ती काम करते, त्यांना आपण सावित्रीच्या लेकी असं म्हणतो. तर या सावित्रीच्या लेकी आपल्या समोर जेव्हा येत आहेत तेव्हा आजच्या महिलांना सुद्धा काही घेण्यासारखं आहे. तर तो संदेश थोडासा काय द्यावासा वाटतो आणखी? म्हणजे आता जसं सांगितले ते मुद्दे आहेतच, पण महिलांना यातनं घेण्यासारखी मला प्रश्न नाही कळला, परत विचाराल. ज्या महिला कर्तृत्व करतायत, मुद्दा कसा आहे की त्यावेळेला त्यांना उपलब्धी नव्हती, काहीही गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या. बरं, बाहेर पडल्यानंतर सतत चिखलफेक, सतत विरोध. आज ती परिस्थिती थोडीशी निवळली. आज महिला काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रात. आज त्यांनी सावित्रीबाईंकडनं काय घेतलं पाहिजे असं वाटतं मला. फार असं वाटतं फक्त त्यांनीच असं नाही, सर्वांनीच संयम घेतला पाहिजे. हरणार नाही हे घेतलं पाहिजे. कारण का आज ना फार पटकन डिसअपॉइंटमेंट यायला लागले लोकांना, फार पटकन गिव्हअप करतो आपण. बरोबर. एवढ्या लवकर जर त्यांनी गिव्हअप केलं असतं तर आज इथपर्यंत आपण आलोच नसतो. आम्ही जेव्हा हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो, आम्ही जेव्हा याच्याबद्दल ऑफिसमध्ये सुद्धा बोलत होतो, तेव्हा प्रत्येकाचे अनुभव होते. तर टीम मधनं काही लोक म्हणत होते की आमच्या घरी पण मुलगी आहे, तिला शाळेत जायचा कंटाळा येतो, अभ्यास करायचा कंटाळा येतो. तेव्हा त्या टीम मेंबर सांगतात, अगं तुला शाळेत जाता यावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या आहेत कोणी, मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी जर त्या खस्ता खाल्ल्या नसत्या तर तुझ्या हातात आज एक पुस्तक आलं नसतं. सो माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांगणं कर्मप्राप्त आहे. कारण हा प्रवास तिथून सुरू झालेला आहे. आपण म्हणतो 1830 पासून हा अभिमानास्पद प्रवास सुरू झालेला आहे, ज्याची फळं आज आपण बघतोय, ज्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत. खरं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज या माध्यमातनं, एका गोष्टीच्या माध्यमातनं जेव्हा सांगितलं जाणार आहे, कारण माध्यमांचा प्रभाव हा असतोच. आज जसं आपल्या आपल्या घरातल्या लहान मुलींना किंवा मुलांना सुद्धा कसं वागावं हे जर शिकवायचं असेल तर सावित्रीबाईंचा हा जो सगळा प्रवास आहे तो आपण दाखवला पाहिजे. आणि त्या दृष्टीने वाहिनी म्हणून एक जबाबदारीचं खूप मोठं पाऊल तुम्ही उचललंय. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण वाहिनीसाठी आणि वाहिनीच्या या विचारासाठी केली पाहिजे. या मालिकेचं सादरीकरण करताना तो इतिहास शोधून काढणं, त्यातले संदर्भ शोधणं, त्याचं संशोधन करणं, यासाठी तज्ज्ञ व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच ती संपूर्ण टीम तयार आहे. पण मी आता या मालिकेचे संवाद लेखक आणि तज्ज्ञ म्हणून जे या मालिकेसाठी काम करत आहेत प्रताप गंगावणे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई, सावित्री आई. प्रताप सर, खरंच कठीण आहे हे सगळं शोधून काढणं. म्हणजे आम्ही अवाक होतो जेव्हा तुम्ही त्या सगळ्या इतिहासाच्या पानांना आमच्या पुढे असा आणून ठेवता. पण आज त्यांच्या कर्तृत्वाविषयी तुमच्या दृष्टीने, तुमच्या माध्यमातून आज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी सांगाल सावित्रीबाईंच्या? प्रथमतः आदरणीय प्रेक्षक, रसिक, पत्रकार मित्र, मान्यवर सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर स्टार प्रवाह याचा आघाडीची वाहिनी आहे, या सर्व तंत्रज्ञांना, त्याचबरोबर सतीशजी, अभिजित सर, या सर्वांना मी अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचबरोबर जगदंबा क्रिएशन
अमोल कोल्हे सर आणि सगळी टीम. हा विषय खूप महत्वाचा आहे सर. 2008 साली मी स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा एक पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. विषय असा आहे की भारतीय समाज हा कधीही कुठल्याही काळामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण नव्हता. आणि सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यकाळ आहे तो 1840 पासूनचा सुरू होतो. आणि या काळामध्ये जी काही सामाजिक परिस्थिती होती ती विदारक परिस्थिती होती. म्हणजे आशीर्वाद सुद्धा दिला जायचा तो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद असायचा. किंवा दुसरा आशीर्वाद असा असायचा की सौभाग्यवती भव. याच्या पलीकडे कुठला आशीर्वाद नव्हता. परंतु ह्या आशीर्वादामध्ये हा एक शाप सुद्धा दडलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य तुम्ही आता सांगितलं, सतीश सरांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगत नाही याच्यामध्ये. पण समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती आपली, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला गौतम ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये आहेत, आपल्या त्यांची जी अतिशय सुंदर त्रैलोक्यामध्ये तिच्या सौंदर्याची आखाणी आहे, पहाट झालेली आहे, कोंबडा आरवतो आणि ते गौतम ऋषी बाहेर पडतात आणि त्या सौंदर्याला भुरळलेले इंद्रदेव तिथे जातात झोपडीमध्ये गौतम ऋषीचं रूप घेऊन. आणि ते रूप घेतल्यानंतर तिला असं वाटतं अहिल्याला की पुन्हा गौतम ऋषी माघारी आलेत. गौतम ऋषी तपश्चर्याला चाललेत, नदीला स्नान करायला चालले. त्यांच्या असं लक्षात येतं की अजून खूप वेळ आहे सूर्योदय व्हायला किंवा ब्रह्ममुहूर्त व्हायला. पुन्हा ते माघारी येतात तेव्हा असं लक्षात येतं की घरामध्ये इंद्र स्वतःचं रूप घेऊन उभा आहे. प्रसंग पहा तुम्ही. गौतम ऋषीला हे कळल्यानंतर त्यांनी शाप दिला इंद्राला की तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, आणि अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. ही मानसिकता त्या समाजाची आहे. तो समाज 1840 सालापर्यंत 1850 सालापर्यंत तीच मानसिकता घेऊन चाललेला होता. किंवा जी स्त्री नदीवर जायची आणि मातीचा म्हणजे वाळूचा घट तयार करायची, वाळूची घागर तयार करायची, सर्पाची चुंबळ करायची डोक्यावर घेण्यासाठी, आणि त्या वाळूच्या घागरीमध्ये ती पाणी घेऊन यायची. असं सत्व, असं सत्पण ज्याला म्हणतो आपण, असंच सत्पण त्या जमदग्नीची पत्नी रेणुका माता त्यांचं होतं. परंतु त्या नदीवर गेलेल्या असताना एक दिवस तिला चित्रगंध नावाचा एक गंधर्व आपल्या महिलांच्या सोबत स्नान करताना दिसला. आणि तिच्या मनात असा विचार आला की आपण सुद्धा आपल्या पतीबरोबर एकदा अशी जलक्रीडा करावी. आणि हा फक्त विचार तिच्या मनात आला आणि तो वाळूचा घडा तयार करण्याचं सत्व तिचं निघून गेलं. आणि मग ती निघून आली. पाणी न घेता आल्यामुळे जगदंबींना ते लक्षात आलं की तिचं सत्व संपलेलं आहे, तिच्या मनात वाईट विचार आलेला आहे. वाईट तर काहीच विचार नव्हता आला, खरं तर तिला तिच्याच नवऱ्याबरोबर अशी जलक्रीडा करायची होती. पण हा केवळ वाईट विचार तिच्या मनात आला म्हणून आपल्या मुलाला सांगून तिचं शिर छाटण्यात आलं. ही शिक्षा स्त्रीला अशा सामाजिक वैचारिक दृष्टिकोनातून तो 1800 शतकातला 19व्या शतकातला समाज जगत होता. त्यामुळे सोपं नव्हतं, काही बदलणं हे सोपं नव्हतं. मानसिक गुलामगिरी. आणि स्त्रीच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेला मुलगी झाल्यानंतर ती जर नकोशी असेल, ती जर तिला जन्म द्यायचा नसेल किंवा तिला जर जिवंत ठेवायचं नसेल, तर त्यावेळेला स्त्रीला दुधामध्ये बुडवून मारलं जायचं. अशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती होती. किंवा स्त्री म्हणजे काय,
तर जमिनीवर सांडलेलं तेल आहे ते काय जमिनीमध्ये मुरून परत ते घेता येत नाही आपल्याला. अशा धारणेतून जो समाज जगत असताना सावित्रीबाईंचं कार्य पुढे जात फार मोठी अवघड गोष्ट आहे. कारण मानसिक गुलामगिरी ही त्या काळात होती आणि म्हणून त्यांनी जे जे काय पुढे केले सगळ्यांना माहिती आहे. परंतु समाजाची व्यवस्था बघा. म्हणजे आता मगाशी तुम्ही बोललात की गावामधून जात असताना मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या लहानपणी की प्रथम जर गावाच्या बाहेर जायचं असेल पाहुण्यांच्याकडे जायचं असेल तर त्या घरातील महिला मागे थांबायची, पुरुष पुढे जायचं निघून. ती महिला आपली वाहना आपल्या चपला हातात घेऊन ती गावाच्या बाहेर गेल्यानंतर ती पायामध्ये घालत असे आणि मग गावाच्या बाहेर ते दोघे जण एकत्रित पुढे जात असत. परंतु कुणाची हिंमत नव्हती कुठल्या स्त्रीची डोक्यावरून पदर खाली पडण्याची आणि त्यांच्याबरोबर चालण्याची. चपला घालणं तर लांबच राहिलं. म्हणजे अशा परिस्थिती आणि त्याला खानदान असं म्हटलं जाईल. खानदानी स्त्री आहे किंवा त्याला एक कुंपण घालून द्यायचं किंवा सूर्याला सुद्धा हिचं नख नजरेला पडलेलं नाही अशी स्त्री ती ग्रेट आहे. अशा मानसिकतेमध्ये तो समाज जगत होता आणि त्याच्यातून सावित्रीबाईंनी हे कार्य उभं केलेलं त्याला फार महत्व आहे. बरोबर. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही पार्श्वभूमी आता तुम्ही सांगितल्यामुळे आता या पार्श्वभूमीवर त्या काळात सावित्रीबाईंनी जे केलं ते आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.